प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण सीईटी नीट साठी जी मोमेंटम सिरीज सुरू केलेली आहे त्याचा सेकंड पार्ट बघतो आहोत आणि चॅप्टर बघतो आहोत थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर। आता काही विद्यार्थ्यांनी कमेंट टाकली की मॅडम 12वीचे चॅप्टर आधी घ्या ना। तर बाळांनो, हा 11वीचा चॅप्टर मी आधी का घेतला तर तुमचा जो थर्मल चा जो सेक्शन आहे हीट आणि थर्मोडायनेमिक्स, तर त्याचं जे केटीजी अँड रेडिएशन किंवा थर्मोडायनेमिक्स हा जो चॅप्टर आहे त्याचं बेसिक ह्या चॅप्टर मध्ये आहे। आणि ह्या चॅप्टरचे तुम्ही जर अशा सुपर नोट्स बनवल्या, एका पानामध्ये सगळे शॉर्टकट लिहून काढले आणि थोडंसं लक्ष दिलं तर या चॅप्टरवरचे प्रश्न तुम्हाला सहजासहजी सोडवता येणार आहे। म्हणजे तुमचा डबल फायदा होणार आहे की 12वीच्या 2 चॅप्टरचं बेसिक हे तुमचं चांगलं होणार आहे आणि ह्या चॅप्टरवरचा प्रश्न जर तुम्हाला त्या ट्रिक्सने सोडवता आला तर त्या अशा ज्या सगळ्या शॉर्टकट ट्रिक्स आहेत त्या एक पानभरापेक्षा जास्त नाहीत आणि त्यामुळे त्याचाही तुम्हाला फायदा होणार आहे। आणि म्हणून आपण ह्या चॅप्टर पासून हा सेक्शन सुरू केला। मग आता आज आपल्याला बघायचंय, मागच्या वेळेस आपण टेम्परेचर पाहिले, वेगवेगळे टेम्परेचर स्केल पाहिले आणि त्याच्यावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात ते पाहिलं, त्याच्या शॉर्टकट्स पाहिले, ट्रिक्स पाहिले। तर ते नीट करा। आणि आता आज आपण सुरुवात करणार आहे की वेगवेगळे गॅसचे लॉज। आता तुम्ही म्हणाल हे खूप सोपं आहे, आम्हाला येतं, पण बाळांनो त्या गॅसच्या लॉजवर काय प्रश्न येतात किंवा केटीजी अँड रेडिएशन मध्ये ते परत घ्यावे लागणार आहे, तर ते तेव्हा न घेता आत्ताच मी घेऊन टाकणार आहे। आणि म्हणून आपण जे गॅस लॉज बघणार आहे तर ह्याच्यामध्ये पहिला लॉ आहे आपला चार्ल्स लॉ। मग आता बघा चार्ल्स लॉ। आता ह्या चार्ल्स लॉला प्रेशर लॉ असंही म्हणतात आणि ह्या प्रेशर लॉ मध्ये जेव्हा आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवतो तेव्हा व्हॉल्यूम आणि टेम्परेचर हे एकमेकाच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये बदलतात। आलं लक्षात? मग आता फॉर फिक्स्ड मास ऑफ ए गॅस the volume of given mass of a gas is directly proportional to its absolute temperature। नेहमी लक्षात ठेवायचं की इथं जे टेम्परेचर घ्यायचंय ते आपल्याला केल्विन मधलं टेम्परेचर घ्यायचंय, ज्याला आपण ऍब्सोल्यूट टेम्परेचर असं म्हणतो। आणि यावरूनच इक्वेशन ऑफ स्टेट आपलं तयार होतं V/T दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट। नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा 2 व्हेरिएबल एकमेकाच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये बदलतात तेव्हा त्यांचा भागाकार कॉन्स्टंट असतो आणि जेव्हा ते इन्व्हर्स प्रपोर्शन मध्ये बदलतात तेव्हा त्यांचा गुणाकार कॉन्स्टंट असतो। मग आता बघा, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर एकमेकाच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये बदलतात। मग याचं व्यवहारातलं उदाहरण काय की बघा, आपण हे सगळे लॉ खूप रोजच्या व्यवहारात जगतो, पण ते लॉ त्याचे आहेत हे आपल्याला माहित नाही। आता बघा, आपलं नेहमीचं उदाहरण की आपण उन्हाळ्यात काय करतो तर आपली जी काही आपण कॉलेजला ज्या बाईकवर येतो ती बाईक शक्यतो सावलीत लावतो। का तसं का करतो आपण तर आपल्याला माहितीये उन्हाळ्यात की ऍटमॉस्फेरिक टेम्परेचर हे खूप जास्त असतं आणि त्या टेम्परेचरमुळे तुमच्या चाकाचं जे काही त्या वाहनाचं जे चाक आहे त्याच्यामधला व्हॉल्यूम वाढतो आणि व्हॉल्यूम वाढल्यामुळे ते टायर पंक्चर होतं आणि म्हणून तुमचं टायर पंक्चर होणं किंवा तुमच्या घरामध्ये बघा, जेव्हा आई दूध तापवायला ठेवते तेव्हा ती कुणावरही भरोसा ठेवत नाही। तिला माहिती एका ठराविक तापमानानंतर जर गॅस चालू राहिला तर ते उतू जाणार आहे आणि जो तो सगळा पसारा होणार आहे ते तिला सगळं आवरावं लागणार आहे। म्हणून ती शक्यतो कुणावर विश्वास ठेवत नाही, ती स्वतः तिथे उभे राहते आणि स्वतः लक्ष देऊन, जातीने लक्ष देऊन दूध तापवते। मग तिला चार्ल्स लॉ हे माहित नाही बाळांनो, पण तिला हे माहितीये की जर ठराविक तापमानापेक्षा पण जर गॅस चालू राहिला तर टेम्परेचर वाढलं तर त्या दुधाचं व्हॉल्यूम वाढणार आहे आणि ते उतू जाणार आहे। म्हणजे दूध उतू जाणं, टायर पंक्चर होणं हे कशाचे उदाहरण आहेत तर हे चार्ल्सच्या लॉचे उदाहरण आहेत। आता हा लॉ मी का शिकवला तर जर समजा तुम्हाला 2 व्हॉल्यूम दिले आणि एकच टेम्परेचर दिलं तर तुमचं होईल बघा V1/V2 दॅट इज इक्वल टू, आता इन्व्हर्स प्रपोर्शन आहे आणि म्हणून इकडे येणार आहे तुमचं T2/T1। मग ह्यातलं एक व्हॉल्यूम दिला नाही, राहिलेल्या 3 क्वांटिटी दिल्या, एक टेम्परेचर दिलं नाही, राहिलेल्या 3 दिल्या, तर कोणतीही क्वांटिटी, एक जी क्वांटिटी तुम्हाला दिली जाणार नाही ती तुम्हाला या इक्वेशनने कॅल्क्युलेट करता येते। आलं लक्षात? तर या पद्धतीने याच्यावर न्यूमरिकल्स असतात आणि म्हणून मी हे लॉ घेतलेले आहेत। कळलं का? मग आता गे लुझॅक्स लॉ बघा,
गे-लुझॅक्स लॉ. गे-लुझॅक्स लॉ. आता काय बघा, तर ह्या लॉ मध्ये काय आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. दिलेल्या गॅसचं जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं तर प्रेशर आणि टेम्परेचर हे एकमेकाच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये बदलतात आणि म्हणून तुमचं इक्वेशन ऑफ स्टेट काय येणार आहे, तर P भागिले T दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. फॉर फिक्स्ड मास ऑफ अ गॅस when its volume kept constant then pressure is directly proportional to its absolute temperature. मग आता बघा, प्रेशर आणि टेम्परेचर एकमेकाच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये इथे बदलतात आणि म्हणून जर परत तुम्हाला हे इक्वेशन आता बघा, तर दॅट इज इक्वल टू, आता आपल्याला इथे इक्वेशन घ्यावं लागेल. जर समजा तुम्हाला P1 बाय P2 दिलं तर इथं मात्र T2 बाय T1 घ्यावं लागणार आहे आणि कुठलीही 3 व्हॅल्यू दिल्या आणि राहिलेली एक विचारली तर ती आपल्याला इथे काढता येते. आलं का लक्षात? मग आता बघा, याचं व्यवहारातलं उदाहरण काय, जसे याचे 2 व्यवहारातले उदाहरण आपण बघितले तसे याचं व्यवहारातलं उदाहरण काय, तर तुमच्या घरी जो प्रेशर कुकर आहे त्या प्रेशर कुकर मध्ये बघा, तुमचं जे वरण भात तुम्ही लावलेलं असतं त्याचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं, पण जसं जसं टेम्परेचर वाढतं तशा तशा प्रेशर कुकरच्या शिट्ट्या होतात. 1 शिट्टी, 2 शिट्टी, 3 शिट्टी, म्हणजे टेम्परेचर वाढल तसं तसं प्रेशर काय होत जातं, वाढत जातं. आणि तुमच्या घरातलं प्रेशर कुकर हे बेस्ट एक्झाम्पल आहे कशाचं, गे-लुझॅक्स लॉचं. ह्या फॉर्म्युल्यावर न्यूमरिकल येऊ शकतं, ह्या फॉर्म्युल्यावर न्यूमरिकल येऊ शकतं. आणि आता बघा, तिसरा जो आहे तो आहे बॉइल्स लॉ. बॉइल्स लॉ. आता बघा, एक व्हेरिएबल प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर मधला एक व्हेरिएबल कॉन्स्टंट ठेवावा लागतो. प्रेशर झालं, व्हॉल्यूम झालं, आता कोण आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. मग इथे बघा, जेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट आहे फॉर फिक्स्ड मास ऑफ अ गॅस व्हेन इट्स टेम्परेचर इज केप्ट कॉन्स्टंट मीन्स प्रेशर ऑफ गिव्हन मास ऑफ अ गॅस इट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू इट्स व्हॉल्यूम. मग प्रेशर आणि व्हॉल्यूम एकमेकाच्या इन्व्हर्स प्रपोर्शन मध्ये बदलतात. याचा अर्थ प्रेशर जर वाढलं तर व्हॉल्यूम कमी होतं किंवा प्रेशर कमी झालं तर व्हॉल्यूम वाढतं. आणि बघा, जेव्हा इथे सांगितलं डायरेक्ट प्रपोर्शन असेल तर भागाकार कॉन्स्टंट असतो, इन्व्हर्स प्रपोर्शन असेल तर गुणाकार कॉन्स्टंट असतो. म्हणून हा नियम सगळीकडे लक्षात ठेवायचा बाळांनो. तर PV दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट, हे सगळे याचे काय आहेत, इक्वेशन ऑफ स्टेट आहेत. आणि इथे जर सोडवायला आलं तर आता इथे बघा, तर P1 V1 दॅट इज इक्वल टू P2 V2 हे इक्वेशन इथे येणार आहे. यातली कोणतीही एक व्हॅल्यू तुम्हाला दिली नाही आणि राहिलेल्या 3 दिल्या तर हा फॉर्म्युला वापरून तुम्हाला ते कॅल्क्युलेट करता येतं. कधी कधी चेंज इन व्हॉल्यूम विचारतात बघा. मग चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे प्रश्न नीट वाचायचा. जर समजा चेंज इन व्हॉल्यूम जर विचारलं समजा ह्या केसमध्ये, तर फायनल व्हॉल्यूम काढायचा आणि तुम्हाला इनिशियल जर जादा असेल तर इनिशियल मायनस फायनल करून चेंज इन व्हॉल्यूम. खूपदा याच्यावर जो प्रश्न येतो तो चेंज इन व्हॉल्यूम काढा असा येतो. तुम्ही गडबडीत फक्त V2 ची किंमत काढता म्हणजे तुम्ही फायनल व्हॉल्यूम काढता. म्हणून सीईटीला प्रश्न नीट वाचायचा. प्रश्नपत्रिका काढणारे खूप स्मार्ट असतात आणि आपणही स्मार्ट पद्धतीने प्रश्न वाचून स्मार्ट पद्धतीनेच उत्तर हे केलं पाहिजे. तर फायनल व्हॉल्यूम विचारलाय का चेंज इन व्हॉल्यूम विचारलाय याच्याकडे नीट लक्ष द्या बाळांनो. समजलं का? तर आणि आता बॉइल्सच्या लॉचं उदाहरण काय, तर प्रेशर आणि व्हॉल्यूम एकमेकाच्या इन्व्हर्स प्रपोर्शन मध्ये बदलतात. तुमच्या घरामध्ये जो गॅस सिलेंडर आहे त्याच्यामध्ये जो भरलेला गॅस आहे त्याचं व्हॉल्यूम हे दाबून दाबून बसवलेलं असतं, म्हणजे व्हॉल्यूम कमी असतं, त्याचं प्रेशर जास्त असतं. आणि बघा, किंवा सोडा वॉटरची जी बॉटल असते ती पण बघा, त्याचं व्हॉल्यूम कमी असतं पण प्रेशर त्याचं जास्त असतं. जर तुम्ही तिला ओपन केली त्याचं व्हॉल्यूम वाढतं आणि प्रेशर कमी होतं आणि ते फसफस फसफस बाहेर येतं. आणि म्हणून सोडा वॉटरची बॉटल घ्या किंवा तुमच्या घरातलं गॅस सिलेंडर घ्या, याला हे कशाचं उदाहरण आहे तर ते बॉइल्सच्या लॉचं उदाहरण आहे. आता आपल्याला शिकायचंय आयडियल गॅस इक्वेशन. आता आयडियल गॅस इक्वेशन, आता याचे वेगवेगळे फॉर्म आपण केटीजी आणि रेडिएशन मध्ये पाहणार आहे. आता याला म्हणूयात आपण इक्वेशन नंबर 1, याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 2. जर 1 आणि 2 यांचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर दोन्हीही टेम्परेचरच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये बदलतात. म्हणून जेव्हा
या ठिकाणी जेव्हा सेम व्हेरिएबल असतो तेव्हा या दोन्हींचा गुणाकार करतो आणि इथे हा व्हेरिएबल लिहितो. मग प्रॉडक्ट ऑफ पीव्ही दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. नाउ टू रिमूव्ह दिस प्रोपोर्शनॅलिटी साइन वी हॅव टू पुट कॉन्स्टंट अँड दॅट कॉन्स्टंट इज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आर अँड दिस इज फॉर 1 मोल ऑफ ए गॅस. For 1 mole and for n mole of a gas, we can write PV that is equal to nRT for n mole of gas. This is the equation of state, or it is also called as ideal gas equation for n mole of a gas. आणि या पद्धतीने हे ideal gas equation सुद्धा या सेक्शन मध्ये खूप खूप उपयोगी आहे. त्याचे वेगवेगळे फॉर्म हे सगळे आपल्याला केटीजी आणि रेडिएशन्स मध्ये पाहायचे आहेत. आता जेव्हा मी केटीजी आणि रेडिएशन घेणार आहे तर त्याच्या सुरुवातीला हे लॉ मी घेणार नाही. आले लक्षात? तुम्ही इथूनच प्रिपेअर करायचे. याच्यावर काय काय प्रश्न येऊ शकतात, हा फॉर्म्युला नीट लर्न करा, हा करा, हा करा, आणि हा याच्यावर जर आला तर प्रश्न नीट वाचा. फायनल व्हॉल्यूम आहे का चेंज इन व्हॉल्यूम आहे? आलं लक्षात? त्या पद्धतीने उत्तर प्रिपेअर करायचं. गडबडीत आपण फक्त फायनल व्हॉल्यूम काढतो आणि उत्तर चुकून ठेवतो. आणि आयडियल गॅस इक्वेशन तर हे आपल्याला ह्या सेक्शन मध्ये लागणारच आहे. याच्याशिवाय आपल्याला पुढेच जाता येणार नाही. समजलं का मग आता? तर या पद्धतीने हे सगळे झाले तिन्ही लॉ. गॅस लॉज म्हणता येईल आपल्याला त्याला, आणि आयडियल गॅस इक्वेशन. आता आपल्याला पाहायचंय थर्मल एक्सपान्शन. बघूयात आपण थर्मल एक्सपान्शन. जेव्हा आपण कुठल्याही पदार्थाला उष्णता देतो तर त्यावेळेस तो एक्सपांड होतो, आणि जेव्हा त्याला थंड करतो तेव्हा तो आकुंचन पावतो. मीन्स सबस्टन्सेस दॅट गेट एक्सपांड व्हेन दे आर हीटेड अँड दे गेट्स कॉन्ट्रॅक्ट व्हेन दे आर दी कूल्ड. मग आता बघा, जेव्हा एखादा सॉलिड आहे, आता हा असा सॉलिड आहे आणि त्याला जर मी हीट दिली आणि तो सगळ्या बाजूंनी सारख्या प्रमाणात काय झाला, एक्सपांड झाला, अशा याला म्हणतात आयसोट्रोपिक सॉलिड. When we supply heat and at that time that substance expand equally in all direction, at that time that is called as isotropic solid. आणि बघा मग या पद्धतीने हे जे आयसोट्रॉपिक सॉलिड आहे, तर जेव्हा आपण त्या सॉलिडला हीट देतो तर कधी कधी त्याच्या लांबीत वाढ होते, कधी कधी त्याचा सरफेस एरिया वाढतो आणि कधी कधी त्याचा व्हॉल्यूम वाढतो, आणि त्यावरून त्याचे 3 एक्सपान्शनचे प्रकार पडतात. तर पहिलं आहे लिनियर एक्सपान्शन. मी फास्ट घेणार आहे हे लिनियर एक्सपान्शन. दुसरं आहे एरियल और सुपरफिशियल एक्सपान्शन. एरियल और, आता दोन्ही शब्द वापरलेत बघा एमसीक्यू मध्ये, आणि म्हणून दोन्ही शब्द नीट लक्षात ठेवा, पर्यायी शब्द. आणि तिसरं आहे व्हॉल्यूम एक्सपान्शन. फर्स्ट मध्ये घेऊयात आपण हे. तिसरं आहे व्हॉल्यूम एक्सपान्शन. आता समजा हा रॉड आहे, असा रॉड आहे आणि त्याची लेंथ एल आहे, आणि जर त्याला आपण हीट दिली आणि या पद्धतीने त्याची लांबी वाढली तर ही जी चेंज इन लेंथ आहे याला म्हणायचं डेल्टा एल. मग आता ही जी डेल्टा एल आहे ना, तर ती डेल्टा एल ही दोन गोष्टीच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये बदलते. एक तर त्याची ओरिजिनल लेंथ आणि चेंज इन टेम्परेचर. येते लक्षात? आधी 0 डिग्री सेल्सिअस होतं आणि आपण त्याला 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर दिलं तर हे डेल्टा टी झालं तुमचं 30, आणि याची ओरिजिनल लेंथ जर 5 सेंटीमीटर असेल तर, आणि डेल्टा एल आता ही जर 15 सेंटीमीटर झाली तर 15 - 5 म्हणजे 10 सेंटीमीटर हे डेल्टा एल झालं. ओरिजिनल लेंथ ही 5 झाली आणि चेंज इन टेम्परेचर 30 - 0 म्हणजे 30 झालं. तर या पद्धतीने ह्या तुमच्या व्हॅल्यू येणार आहेत. मग याच इक्वेशन वरून आपण असं म्हणू शकतो डेल्टा एल बाय एल that is directly proportional to delta t, and to remove this proportionality sign we have to put constant, and that constant is called as the alpha,
and this alpha is called as coefficient of linear expansion. Means when we supply heat to any substance and when its length that gets increased, then that expansion is called as linear expansion and this alpha is called as coefficient of linear expansion. याच्यावरून ह्या अल्फाचा फॉर्म्युला आपल्याला लिहिता येईल बघा. अल्फा दॅट इज इक्वल टू, आता हे झाले डेल्टा एल डिव्हायडेड बाय एल इंटू डेल्टा टी. मग आता याला जर आपण असं म्हटलं की याला L0 म्हटलं आणि याला LT म्हटलं याला, तर इथे येणार आहे तुमचं LT मायनस L0 चेंज इन लेंथ आणि डिवायडेड बाय L0 आणि डेल्टा टी येणार आहे तुमचं. तर आता हे जे काही डेल्टा टी आहे तर T मायनस T0 हे टेम्परेचर, याला T म्हणूयात आणि याला T0 म्हणूयात. आणि याचा एक्सपेरिमेंटल फॉर्म्युला जर लिहायचा झाला तर आपल्याला असा लिहिता येईल की दोन लेंथ आहेत L1 आणि L2 आणि अनुक्रमे त्याचं टेम्परेचर T1 आणि T2 आहे. तर एक्सपेरिमेंटल फॉर्म्युला लिहिताना आपल्याला असं लिहावं लागेल ती L2 मायनस L1 डिव्हायडेड बाय L1 इंटू ब्रॅकेट T2 मायनस T1 हा झाला एक्सपेरिमेंटल फॉर्म्युला. आणि कुठल्याही तापमानाला जर तुम्हाला त्याची लेंथ काढायची असेल तर ह्या LTचा फॉर्म्युला असतो LT दॅट इज इक्वल टू L0 1 प्लस अल्फा आणि T जे कोणतं टेम्परेचर असेल ते. तर हे तिन्ही फॉर्म्युले, हे 1, हे 2 आणि हे 3 हे अत्यंत महत्वाचे आहेत बघा. तर हे फक्त कसे आले काय आले मी तुम्हाला सांगितलं, तर हे तिन्ही नीट लिहून ठेवा. तर ह्याच्यावर सगळ्या याच्यावर न्यूमरिकल्स आहे. आता ह्या आर्टिकलवर म्हणजे याचा जो तुम्ही याची जी सॉलिडची जी प्रॉपर्टी असते याच्यामध्ये की जो थर्मल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स हा जो काही आहे त्याच्यात जे तुम्ही शिकलात बघा स्ट्रेस आणि स्ट्रेन, तर हे चेंज इन लेंथ आपण ओरिजिनल लेंथ यालाच आपण स्ट्रेस असं म्हणतो. आलं लक्षात. तर हा जो काही चेंज इन लेंथ आपण ओरिजिनल लेंथ याला स्ट्रेन असं म्हणतो. मग थर्मल स्ट्रेन त्याची किंमत येणार आहे तुमची अल्फा इंटू डेल्टा टी किंवा डेल्टा थीटा. तर बघा ह्या सगळ्याशी रिलेट करून यंग मॉड्युलसशी हे रिलेट करता येतं आणि त्याच्यावर 2020 साली फक्त आणि फक्त याच फॉर्म्युल्यावर सगळे प्रश्न विचारले गेलेले आहेत थर्मल स्ट्रेसचा आधार घेऊन. आले लक्षात. तर ते मी तुम्हाला प्रश्न आणि ते नंतर एक्सप्लेन करते याच्याशी रिलेट करून. पण लक्षात ठेवा 2020 ला जेवढे कोणते PYQ आले ते फक्त आणि फक्त ह्या फॉर्म्युल्यावर होते. समजलं. तर आता बघा, आता जेव्हा मग हे झालं वन डायमेन्शनल एक्सपान्शन, याला शॉर्ट मध्ये काय म्हणता येईल वन डायमेन्शनल एक्सपान्शन दॅट इज कॉल्ड ऍज लिनियर एक्सपान्शन. मग आता काय करायचं बघा, ह्या एरियल एक्सपान्शन तर हा असा एरिया घ्यायचा आणि याला ओरिजिनल एरिया त्याला A0 म्हणायचं आणि T डिग्रीला तापवलं की याचा जो एरिया झाला त्याला AT म्हणायचं. आणि आता बघा ह्या चेंज इन एरिया आहे. आता याच्याहूनच चेंज इन एरिया अपॉन ओरिजिनल एरिया दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चेंज इन टेम्परेचर. 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आणि याचं T डिग्री सेल्सिअस टेम्परेचर, चेंज इन टेम्परेचर. Now to remove this proportionality sign, we have to put constant and that constant is called as beta. And this beta is called as the coefficient of the aerial expansion or coefficient of superficial expansion. आणि याच्यावरूनच आता तुम्हाला बीटाचा फॉर्म्युला लिहिता येईल बघा. तर इथे आपण तिन्ही फॉर्म्युले लिहू. बीटा दॅट इज इक्वल टू AT मायनस A0 डिव्हायडेड बाय A0 इंटू T मायनस T0. हे टेम्परेचर याला T0 आणि याला T म्हटलं. हा झाला पहिला फॉर्म्युला. एक्सपेरिमेंटल फॉर्म्युला फॉर बीटा दॅट इज A2 मायनस A1 डिव्हायडेड बाय A1 इंटू ब्रॅकेट T2 मायनस T1 हा एक्सपेरिमेंटल फॉर्म्युला आहे. जर तुम्हाला दोन लेंथ दिल्या, दोन टेम्परेचर दिले आणि बीटा काढायला आलं तर या पद्धतीने. आणि जर तुम्हाला इथे AT काढायचं असेल तर AT दॅट इज इक्वल टू A0 इंटू ब्रॅकेट 1 प्लस बीटा T. हे झालं. हे तीन फॉर्म्युले तुमच्या याच्या दृष्टीने महत्वाचे आहेत आणि याच्याशी रिलेट करून सुद्धा न्यूमरिकल्स विचारले जातात. म्हणून तुम्हाला अल्फा, बीटा आणि गॅमा यातलं पण रिलेशन माहित असणं अत्यंत महत्वाचं आहे. मग समजलं का हे एरियल और सुपरफिशियल एक्सपान्शन याला 2D एक्सपान्शन असं पण 2 डायमेन्शनल एक्सपान्शन दॅट इज एरियल और सुपरफिशियल एक्सपान्शन. आता शिकायचं व्हॉल्यूम एक्सपान्शन
याची फिगर मी इथं काढते. समजा हा असा क्यूब आहे आणि याला आपण 0 डिग्री सेल्सिअसला याचं व्हॉल्यूम आहे V0 आणि टेम्परेचर आहे T0. त्याच्यानंतर याला जर आपण हीट दिली तर याचं असं व्हॉल्यूम सगळ्या बाजूनी सारखं वाढलं आणि त्याच्या व्हॉल्यूम मध्ये झालेली जी काही वाढ आहे, तर आता बघा T डिग्री सेल्सिअस याचं टेम्परेचर आहे, याचं व्हॉल्यूम VT असं म्हणायचं आणि टेम्परेचर तर T म्हटलेलंच आहे आपण. तर ह्या पद्धतीने जेव्हा त्याच्या व्हॉल्यूम मध्ये वाढ होते त्याला म्हणतात व्हॉल्यूम एक्सपान्शन ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्युबिकल एक्सपान्शन. शब्द नीट लक्षात ठेवा, कधी हा शब्द वापरतात कधी हा शब्द वापरतात, क्युबिकल एक्सपान्शन. मग आता परत बघा, तर हे जी काही त्याच्या व्हॉल्यूम मध्ये वाढ झालेली आहे तर त्याला डेल्टा V बाय V that is directly proportional to change in temperature. Now to remove this proportionality sign we have to put constant and that constant is called as gamma and this gamma is called as coefficient of volume expansion or coefficient of cubical expansion. मग आता बघा परत याचे 3 फॉर्म्युले लिहायचे आणि 3D एक्सपान्शन जे असतं, 3 डायमेन्शनलचं जे एक्सपान्शन असतं ते व्हॉल्यूम एक्सपान्शन असतं किंवा क्युबिकल एक्सपान्शन असतं. आता मी गॅमाचे 3 फॉर्म्युले लिहिते. गॅमा दॅट इज इक्वल टू VT मायनस V0 डिवायडेड बाय V0 इनटू ब्रॅकेट T मायनस T0. हा पहिला फॉर्म्युला. आता एक्सपेरिमेंटल फॉर्म्युला गॅमाचा V2 मायनस V1 डिवायडेड बाय V1 इनटू ब्रॅकेट T2 मायनस T1. आणि कुठल्याही तापमानाला जर तुम्हाला व्हॉल्यूम विचारलं VT दॅट इज इक्वल टू V0 1 प्लस गामा इंटू T. हा तिसरा फॉर्म्युला. असे प्रत्येकाचे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता बघा, आपल्याला अल्फा बीटा आणि गॅमा याच्यामधलं रिलेशन्स पाहायचं आहे. तर ते तुम्हाला डिराईव्ह पण करायला आहे थेरीमध्ये, पण आपल्याला डिराईव्ह करत बसायचं नाही. आपल्याकडे आहे बीटा दॅट इज इक्वल टू 2 अल्फा अँड गामा दॅट इज इक्वल टू 3 अल्फा. तर डिरेक्टली नाही विचारत बाळांनो तुम्हाला. तुम्हाला कसं विचारतात तर याचा रेशो विचारतात. बघा हे सगळं मी लाल पेनने लिहिते. अल्फा ऍज टू बीटा ऍज टू गामा दॅट इज इक्वल टू 1 ऍज टू 2 ऍज टू 3 किंवा 6 अल्फा. आता बघा 6 अल्फा दॅट इज इक्वल टू 6 अल्फा दॅट इज इक्वल टू 3 बीटा दॅट इज इक्वल टू 2 गामा. हे सॉरी इथे इक्वल टू हे असं विचारतात. हे दॅट इज इक्वल टू अँड दॅट इज इक्वल टू दिस वन, हे रिलेशन विचारतील. किंवा अल्फा दॅट इज इक्वल टू बीटा बाय 2 दॅट इज इक्वल टू गामा बाय 3. याच्यावरचा हा जो MCQ आलेला आहे हा 16 मे 2023 ची जी शिफ्ट होती त्याला ह्या फॉर्म्युल्यावर MCQ आलेला आहे. आणि म्हणून ह्या सगळ्यामध्ये हे रिलेशन्स खूप महत्वाचे आहे. बघा, तर या पद्धतीने आपल्याला ते करता येतात. आणि अल्फा बीटा गॅमा यांचं जर युनिट विचारलं SI युनिट तर तुम्हाला माहितीये की इथे कशाचंही काढा तुम्ही. याचं येईल बघा मीटर स्क्वेअर, हे मीटर स्क्वेअर, मीटर स्क्वेअर मीटर स्क्वेअर कॅन्सल झालं आणि इथं आलं डिग्री केल्विन किंवा डिग्री सेल्सिअस. आणि म्हणून अल्फा बीटा आणि गॅमा या सगळ्यांचं SI युनिट आहे पर डिग्री सेल्सिअस और पर डिग्री केल्विन. हे त्याचं SI युनिट आहे. या पद्धतीने हे सगळं आता प्रश्न कसे विचारले जातात तर आपल्याला ते पाहायचे. तर आधी हे तुम्हाला नीट सगळं समजलं का? तर ज्याच्यावर प्रश्न विचारला ते सगळं इथं लिहिलेलं आहे. आता बघा, ह्या लिनियर एक्सपान्शनवर कायम विचारला जाणारा PYQ आपण बघू. अगदी एका सेकंदात उत्तर देता येतं, पण आपल्याला ते आधी माहित असलं पाहिजे. आणि म्हणून न्यूमरिकल असं विचारलं जातं बघा. 2 रॉड्स ऑफ डिफरंट मटेरियल, 2 वेगवेगळ्या मटेरियलचे 2 रॉड आहेत. 2 rods of different materials have coefficient of linear expansion alpha1 and alpha2 respectively. Their respective lengths are L1 and L2. At all temperature, L2 minus L1 is same. म्हणजे डेल्टा L हे सेम आहे सगळ्या टेम्परेचरला. द करेक्ट रिलेशन इज ऑप्शन तुम्हाला वेगवेगळे दिले जातात. मग आता बघा,
तुम्हाला डेल्टा एल दोन्ही रॉडचं सेम दिलेलं आहे. मग डेल्टा एल L2 - L1 म्हणजे डेल्टा एल सेम. पहिल्या रॉडचं डेल्टा एल आपल्याकडे फॉर्म्युला असा आहे डेल्टा एल बाय एल दॅट इज इक्वल टू अल्फा इंटू डेल्टा टी. आणि म्हणून डेल्टा एल चा फॉर्म्युला काय झाला एल अल्फा डेल्टा टी. मग पहिल्या रॉडसाठी पहिल्या रॉडची लेंथ आहे L1, कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन आहे α1 आणि डेल्टा टी सेम सांगितलेलं आहे ऍट ऑल टेम्परेचर. आणि दुसऱ्या रॉड साठी लिहायचं बघा L2 याची लेंथ याचा कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन आणि डेल्टा टी कॅन्सल झालं आणि करेक्ट ऑप्शन आला तुमचा L1 α1 दॅट इज इक्वल टू L2 α2. याच्यात फक्त बदल काय होऊ शकतो कदाचित ही लेंथ स्मॉल L1 दिली जाऊ शकते. मग त्यावेळेस ऑप्शन काय येईल L1 α1 दॅट इज इक्वल टू L2 α2. एवढं सोडवायची सुद्धा गरज नाही बाळांनो. तर या पद्धतीने तुम्हाला उत्तर कळलं तर तुमचा खूप सारा वेळ वाचणार आहे आणि म्हणून तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातात याची कल्पना असणं माहीत आवश्यक आहे. आणि म्हणून हे झाले लिनियर एक्सपान्शनवर विचारला जाणारा कायमचा हा प्रश्न आहे. ओके, आता आपण शिकू बघा स्पेसिफिक हीट कपॅसिटीची कन्सेप्ट. काय शिकायचं आपल्याला स्पेसिफिक हीट कपॅसिटीची कन्सेप्ट. स्पेसिफिक हीट कपॅसिटी. आता आधी आपण जनरल स्पेसिफिक हीट कपॅसिटी बघू सॉलिड आणि लिक्विडच्या बाबतीत. मग आता समजा आपण युनिट मास घेतलं. मग आता हे युनिट मास घेतलं समजा 1 किलो घेतलं. आता युनिट मास घेतलं याचं टेम्परेचर आता आधी होतं बघा याचं टेम्परेचर होतं 300 डिग्री सेल्सिअस आणि ते आपल्याला करायचंय 301. मग आता 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढलं त्याच्यासाठी जी हीट आपण सप्लाय करणार आहे कुणाची युनिट मास ऑफ सबस्टन्सची तिला म्हणायचं स्पेसिफिक हीट कपॅसिटी किंवा शॉर्ट मध्ये जुन्या सिलेबस मध्ये याला स्पेसिफिक हीट असं म्हणत होते. समजलं. मग आता सॉलिड आणि लिक्विडच्या बाबतीत ते युनिट मास ऑफ सबस्टन्सची हीट 1 डिग्री सेल्सिअसने वाढवायची. आता तुम्हाला माहितीये की केल्विन करायचं तर हे 300 अधिक 273 म्हणजे हे झाले 573 डिग्री केल्विन आणि त्याच्यात एक वाढवला म्हणजे 574 डिग्री केल्विन. म्हणजे बाळांनो 1 डिग्री सेल्सिअसने वाढलं टेम्परेचर की आपोआप 1 डिग्री केल्विनने सुद्धा वाढतं. कारण दोन्ही मध्ये सेम आपण 273 आणि 273 मिळवतो दोन्ही ठिकाणी. आणि म्हणून कुठल्याही युनिट मास ऑफ सबस्टन्सची हीट 1 डिग्री सेल्सिअसने किंवा 1 डिग्री केल्व्हिनने वाढवण्याकरता जी हीट आपण सप्लाय करतो त्याला आपण स्पेसिफिक हीट कपॅसिटी असं म्हणतो. मग हे झालं कशाच्या बाबतीत तर सॉलिड आणि लिक्विडच्या बाबतीत. सॉलिड आणि लिक्विडच्या बाबतीत मग आता त्यांना फक्त एकच स्पेसिफिक हीट असते. कारण का जर आपण सॉलिड किंवा लिक्विडला हीट दिली तर त्याच्यामध्ये होणारं जे एक्सपान्शन आहे ते निग्लिजिबल असतं. बघा बरं तुम्ही जर समजा एखादा रॉड तापवला तर तो लांबीला वाढतो पण त्याचं होणारं एक्सपेन्शन तो एवढा असेल तर डायरेक्ट असं एवढा होत नाही मोठा अगदी छोटासा वाढतो म्हणजे त्याचं होणारं एक्सपान्शन हे निग्लिजिबल असतं. किंवा पातेल्यात जर तुम्ही चहा करायला आधण ठेवलं पाणी तापवायला ठेवलं तर ते पातेलं एक्सपांड होतं पण असं एवढं नाही होत. ते एक्सपान्शन कसं असतं निग्लिजिबल असतं. आणि म्हणून सॉलिड आणि लिक्विडला जेव्हा आपण हीट देतो तेव्हा त्याच्यात होणारं एक्सपान्शन हे निग्लिजिबल असतं कन्सिडरेबल नसतं. आणि म्हणून सॉलिड किंवा लिक्विडला एकच स्पेसिफिक हीट कपॅसिटी असते. त्याच्या विरुद्ध जर आपण समजा एखादा गॅस घेतला आणि त्याच्यावर असं सिलेंडरनी ते फिट केलं आणि त्याला हीट दिली तर त्याचं होणारं एक्सपान्शन हे पिस्टन हे असं बऱ्यापैकी वर ढकललं जातं आणि मग तिथं हे काय होतं तर वर्क डन घडून येतं. ते पी डेल्टा व्ही असतं. ह्यानंतर आपल्याला सगळं शिकायचंय. पण तुमच्या गॅसला जेव्हा तुम्ही हीट देता युनिट मास ऑफ ए गॅस युनिट मास गॅसचं मग त्यावेळेस होणारं जे काही एक्सपान्शन आहे
ते कन्सिडरेबल असतं, निग्लिजिबल नसतं. आणि म्हणून गॅसला जेव्हा तुम्ही हीट देता किंवा युनिट मास ऑफ गॅसचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने किंवा 1 डिग्री केल्व्हिनने वाढवण्याकरता जी हीट तुम्ही त्याला सप्लाय करता त्या हीटला म्हणतात स्पेसिफिक हीट कपॅसिटी फॉर ए गॅस. आणि तेव्हा तुम्हाला त्याचं एक काहीतरी कॉन्स्टंट ठेवावं लागतं. जेव्हा तुम्ही त्याचं प्रेशर कॉन्स्टंट ठेवता त्याला म्हणायचं स्पेसिफिक हीट ऑफ ए गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर. आणि जेव्हा तुम्ही त्याचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवता तेव्हा स्पेसिफिक हीट ऑफ ए गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. अशा 2 स्पेसिफिक हीट असतात. आणि जेव्हा तुम्ही इथं युनिट मास ऑफ ए गॅस घेणार आहे तर याला मिळून म्हणतात प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कपॅसिटी किंवा हीट काही कळतं. मग हे झालं. आता याच्या डेफिनेशन्स, आपल्याला डेफिनेशन नाही पाहिलं तरी चालतील पण 1 मिनिटात मी सांगून टाकते. The specific heat of a gas at constant pressure is defined as amount of heat or quantity of heat required to raise the temperature of unit mass of a gas through 1 degree Celsius or 1 degree Kelvin when its pressure is kept constant. आणि जेव्हा युनिट मास ऑफ ए गॅस त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने किंवा 1 डिग्री केल्व्हिनने वाढवण्याकरता तुम्ही जी हीट देता आणि जेव्हा त्याचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवता त्याला म्हणायचं स्पेसिफिक हीट ऑफ ए गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि नेहमी लक्षात ठेवा एसपी इज ऑलवेज ग्रेटर दॅन एसव्ही आणि एसपी मायनस एसव्ही दॅट इज इक्वल टू आर. नंतर पाहायचंय आपल्याला. आता मोलर पाहायचं. आता मोलर स्पेसिफिक हीट ही झाली प्रिन्सिपल. आता मोलर तर त्याच्या ऐवजी ह्या युनिट मासच्या ऐवजी मोलरच्या तिथं फक्त 1 मोल ऑफ गॅस घ्यायचा. काय घ्यायचा? 1 मोल ऑफ गॅस. मग आता त्यावेळेस जी हीट येते त्याला मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर अँड मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ही आपल्याला तिथे मिळते. म्हणजे 1 मोल गॅस जेव्हा तुम्ही घेणार आणि त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने किंवा 1 डिग्री केल्व्हिनने वाढवण्याकरता जी हीट तुम्ही सप्लाय करणार तेव्हा त्याला म्हणायचं मोलर स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ ए गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर. आणि दुसरी कंडिशन जेव्हा तुम्ही व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवणार तेव्हा त्याला म्हणायचं मोलर स्पेसिफिक हीट ऑफ ए गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. समजलं. मग आता बघा यांच्यामध्ये रिलेशन हे सगळं मिळवण्याकरता काय करायचं तर एक इक्वेशन लक्षात ठेवायचं ज्याला आपण हीट इक्वेशन असं म्हणू. पण आधी तुमच्या हे लक्षात आलं का की सॉलिड आणि लिक्विडला एकच स्पेसिफिक हीट कपॅसिटी असते पण गॅसला 2 स्पेसिफिक हीट कपॅसिटी असतात. कारण जेव्हा हीट दिली तेव्हा होणारं एक्सपान्शन हे कन्सिडरेबल असतं, निग्लिजिबल नसतं गॅसच्या बाबतीत. आणि म्हणून ह्या 2 स्पेसिफिक हीट तिथं मिळतात. आता आपल्याला बघायचं बघा की हीट इक्वेशन काय बघायचं हीट इक्वेशन. आणि मग त्या कन्सेप्ट वरून आपल्याला स्पेसिफिक हीट कडे जाता येईल. आता याला आपण हीट दिली, हीट ऍब्सॉर्ब. आता एखाद्या पदार्थाला हीट दिली ती त्याने ऍब्सॉर्ब केली तर हीट ऍब्सॉर्ब दॅट इज इक्वल टू त्याचं मास, जे काही मास येते मास इनटू स्पेसिफिक हीट इनटू राइज इन टेम्परेचर. मग आता याला लिहिता येईल बघा. ही क्यू ही हीट आहे, एम हे मास आहे, एस ही स्पेसिफिक हीट आहे आणि राइज इन टेम्परेचर डेल्टा टी आहे. आणि ह्या इक्वेशनला म्हणायचं हीट इक्वेशन. काय म्हणायचं याला? हीट इक्वेशन. कळलं का? आता हीट इक्वेशन वरून आपल्याला या स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला मिळणार आहे. आता हे मी पुसून टाकते किंवा लिहिते इथं. म्हणून स्पेसिफिक हीट कपॅसिटी एस दॅट इज इक्वल टू फॉर्म्युला झाला क्यू डिव्हायडेड बाय एम इंटू डेल्टा टी. आणि हा झाला स्पेसिफिक हीट कपॅसिटीचा फॉर्म्युला. आता हा एसपी लिहिता येईल, एसव्ही लिहिता येईल. आलं का लक्षात? तर या पद्धतीने. आता हा झाला प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट साठीचा. आता याच फॉर्म्युल्यावरून त्याचं आपल्याला एसआय युनिट लिहिता येईल, त्याचे डायमेन्शन्स लिहिता येतील. आलं का लक्षात? आणि मग आता बघा याचं एसआय युनिट झालं आणि जेव्हा तुम्ही 1 मोल घेणार आहे तर याची मोलर स्पेसिफिक हीट पण लिहिता येते. ती लिहिता येईल बघा सी दॅट इज इक्वल टू क्यू डिव्हायडेड बाय म्यू. हे जे मास आहे हे तुमचं दिलेल्या सबस्टन्सचं मास होतं, हे मोलर मास आहे इंटू डेल्टा टी. आणि ही झाली तुमची मोलर स्पेसिफिक हीट कपॅसिटी. आता आपण हे पुसू बघा.
आणि इथे आता त्याचं एसआय युनिट लिहू, सीजीएस युनिट लिहू, त्याचे डायमेन्शन्स लिहू. आलं का लक्षात? मग आता बघा त्याचं एसआय युनिट काय प्रिन्सिपलचं, तर जूल पर मास हे किलोग्राम पर डिग्री सेल्सियस और जूल पर किलोग्राम पर डिग्री केल्विन, हे याचं स्पेसिफिक हीटचं काय झालं एसआय युनिट झालं. सीजीएस लिहायचं झालं तर अर्क पर ग्राम पर डिग्री सेल्सियस और अर्क पर ग्राम पर डिग्री केल्विन, हे सीजीएस युनिट झालं. आता मोलरचं लिहायचं झालं तर काय येईल बघा, हे मोलरचं हे प्रिन्सिपलचं होतं, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. आता मोलरचं काय लिहिता येईल तर जूल पर, फक्त इथे लिहायचं मोल पर डिग्री सेल्सियस और जूल पर मोल पर डिग्री केल्विन, हे मोलरचं झालं. आणि ह्या दोन्हींमध्ये रिलेशन काय असतं, मोलर स्पेसिफिक हीट ही नेहमी मोठी असते आणि सीपी दॅट इज इक्वल टू म्यू इंटू एसपी प्रिन्सिपल आणि सीव्ही दॅट इज इक्वल टू म्यू इंटू एसव्ही. आणि म्यू काय असतं, म्यू दॅट इज मॉलिक्युलर वेट ऑफ द गॅस, मॉलिक्युलर वेट ऑफ द गॅस, मॉलिक्युलर वेट ऑफ द गॅस. या पद्धतीने प्रिन्सिपल आणि मोलर मधलं हे रिलेशन आहे. तर या पद्धतीने कन्सेप्ट आहे. अजून त्याचे डायमेन्शन्स आपल्याला मिळवायचे आहेत. कळलं का? मग आता डायमेन्शन मिळू आपण त्याचे स्पेसिफिक हीट कपॅसिटीचे डायमेन्शन्स. तर आता एस चे डायमेन्शन क्यू दॅट इज नथिंग बट एनर्जी. एनर्जीचे डायमेन्शनच असतात m⁻⁴, l⁻², t⁻⁻², डिवायडेड बाय मासचे डायमेन्शन m⁻⁴ आणि याचे डायमेन्शन k⁻⁴ टेम्परेचरचे. आणि म्हणून हे m⁻⁴ कॅन्सल झालं. याचे डायमेन्शन्स आले m⁻�0, l⁻², t⁻⁻², k⁻⁻1. हे झाले डायमेन्शन कशाचे स्पेसिफिक हीट कपॅसिटीचे. आता बघा आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर पहिली आयसोथर्मल, खूपदा येणारा प्रश्न, आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस. आता ह्या आयसोथर्मल प्रोसेस मध्ये काय असतं बघा, तर डेल्टा टी दॅट इज इक्वल टू 0 असतं. टी कॉन्स्टंट, चेंज इन टेम्परेचर 0. मग डेल्टा टी जर 0 टाकलं तर एस बरोबर येणार तिथे बघा इन्फिनिटी. स्पेसिफिक हीट कपॅसिटी in case of a gas that is equal to, in case of a isothermal process that is always equal to infinity. आणि दुसरं विचारलं जातं ऍडियाबॅटिक प्रोसेस मध्ये स्पेसिफिक हीट कपॅसिटी किती असते. ऍडियाबॅटिक प्रोसेस. आता ऍडियाबॅटिक प्रोसेस मध्ये काय असतं तर Q दॅट इज इक्वल टू 0. नो हीट एंटर्स और लिव्स थ्रू द सिस्टीम. आणि जेव्हा तुम्ही ह्या Q ची किंमत 0 टाकणार आहे तर एस बरोबर काय येणार आहे तुमचं 0. एस दॅट इज इक्वल टू 0. ह्या दोन गोष्टी नीट लक्षात ठेवा. म्हणजे डिरेक्टली लर्न केल्या तर तुम्हाला खूप सोपं जाणार आहे. स्पेसिफिक हीट कपॅसिटी इन केस ऑफ ए आयसोथर्मल प्रोसेस दॅट इज ऑलवेज इन्फिनिटी अँड स्पेसिफिक हीट कपॅसिटी इन केस ऑफ ए ऍडियाबॅटिक प्रोसेस दॅट इज ऑलवेज इक्वल टू 0. अंडरस्टूड? तर या पद्धतीने हे सगळं आपल्याला स्पेसिफिक हीट कपॅसिटी बद्दल सांगता येईल. हे हीट इक्वेशन आहे. आलं लक्षात? आता याच्यानंतर आपल्याला पाहायचंय थर्मल कपॅसिटी किंवा हीट कपॅसिटी. काय पाहायचंय? थर्मल कपॅसिटी किंवा हीट कपॅसिटी. पुढची कन्सेप्ट थर्मल कपॅसिटी और हीट कपॅसिटी. हीट कपॅसिटी. आता खूप सोपी कन्सेप्ट आहे बघा. तुम्हाला हे इक्वेशन कळलं ना. मग आता समजा ही होल बॉडी आहे आणि ह्या होल बॉडीचं टेम्परेचर 1 डिग्री, मग अशी युनिट मास होतं किंवा 1 मोल होतं. तर आता त्या होल बॉडीचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्याकरता जी हीट तुम्ही देणार आहे तिला म्हणायचं थर्मल कपॅसिटी किंवा हीट कपॅसिटी. मग डेल्टा टी बरोबर त्याच्यासाठी काय टाकायचं तर डेल्टा टी दॅट इज इक्वल टू 1 आणि म्हणून क्यू दॅट इज इक्वल टू एम_एस. ही झाली हीट कपॅसिटीचा फॉर्म्युला. मग आता बघा मासचं युनिट आहे किलोग्राम.
आणि एसचं युनिट काय आताच पाहिलं आपण. एसचं युनिट आहे बघा जूल पर किलोग्राम पर डिग्री सेल्सिअस किंवा पर डिग्री केल्विन. किलोग्राम किलोग्राम कॅन्सल झाले आणि एसआय युनिट काय आलं जूल पर, म्हणजे हीट कपॅसिटीचं किंवा थर्मल कपॅसिटीचं एसआय युनिट काय झालं तर जूल पर डिग्री सेल्सिअस. आणि त्याचे जर डायमेन्शन्स आले तर ह्याचे के येणार आहे बघा, आणि याचे तर हे डायमेन्शन m⁻1, l⁻2, t⁻², k⁻². समजलं का. फक्त इथे जे तुमचे 0 होते त्याऐवजी फक्त 1 आलं. कशासाठी हीट कपॅसिटीसाठी. समजलं का. तर या पद्धतीने कन्सेप्ट आहे. ह्या कन्सेप्टवर सुद्धा न्यूमरिकल्स येतात. मग हीट इक्वेशन कशाला म्हणायचं, स्पेसिफिक हीट कपॅसिटी कशाला म्हणायचं, मोलर हीट कपॅसिटी कशाला म्हणायचं, त्याचे डायमेन्शन काय, त्याचं एसआय युनिट काय, स्पेसिफिक हीट कपॅसिटी आयसोथर्मल प्रोसेस साठी किती असते, ॲडियाबॅटिक साठी किती असते. लक्षात. अशा सगळ्या सुपर नोट्स एका पानात तुम्ही लिहून काढा. आणि थर्मल कपॅसिटी किंवा हीट कपॅसिटी आणि सगळ्यात महत्वाचं हे मी सुरुवातीला सांगितलं होतं 1 कॅलरी दॅट इज इक्वल टू 4.186 जूल. अप्रॉक्स करून आपण घेतो 4.2 जूल. हे रिलेशन तुम्हाला खूपदा लागणार आहे. जर ही हीट इथं जूल ऐवजी कॅलरीत दिली तर त्या सगळ्या ठिकाणी युनिट काय वापरायचंय, कॅलरी वापरायचंय या सेक्शन मध्ये. तर हे सगळं झालं कन्सेप्ट कशाची, स्पेसिफिक हीट कपॅसिटीची कन्सेप्ट. आणि आता आपल्याला पाहायचंय लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, लॅटेंट हीटची कन्सेप्ट पाहायची आणि नंतर पाहायचंय लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. लॅटेंट हीट. आता बघा, जेव्हा आपल्याला सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन करायचं असतं त्यावेळेस आपल्याला हीट द्यावी लागते. आणि बघा, जेव्हा आपण मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंटचे एक्सपेरिमेंट करतो तेव्हा आपण असा युनिट मास ऑफ ए सॉलिड घेतो, त्याला हीट देतो आणि तिथं थर्मोमीटर बांधलेला असतो. आणि जेव्हा सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होतं आणि त्या दरम्यान टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं आणि जी तुम्ही तेव्हा हीट देता त्या हीटला तुम्ही म्हणता लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आणि तेव्हा तुम्हाला मिळतो मेल्टिंग पॉइंट. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन LF. ओके. मग आता बघा काय, तर असा तुम्ही युनिट मास ऑफ सबस्टन्स घेतला, हा युनिट मास ऑफ सबस्टन्स घेतला आणि त्याची जेव्हा फेज चेंज होते तर फेज चेंज होताना त्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं आणि तेव्हा जी हीट तुम्ही देता त्या हीटला तुम्ही म्हणता स्पेसिफिक हीट. आणि जेव्हा सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन तेव्हा त्याला तुम्ही म्हणता लॅटेंट हीट, स्पेसिफिक हीट नाही, लॅटेंट हीट. आणि जेव्हा सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होतं त्याला तुम्ही म्हणता लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आता बघा, जेव्हा लिक्विडचं वेपरमध्ये किंवा गॅसमध्ये कन्व्हर्जन होतं तर त्यावेळेस जी हीट तुम्ही देता तर त्याला म्हणायचं लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन, लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. LV. आता बघा, जेव्हा युनिट मास ऑफ लिक्विड असतं आणि त्याचं जेव्हा वेपरमध्ये किंवा स्टीम मध्ये कन्व्हर्जन होतं त्यावेळेस टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं आणि तेव्हा जी हीट तुम्ही देता तेव्हा जो पॉइंट असतो तो बॉइलिंग पॉइंट. आणि जेव्हा तुम्ही ती हीट देता त्याला म्हणायचं लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. लॅटेंट शब्दाचा अर्थ असतो हिडन. हिडन आलं का लक्षात. आणि म्हणून अशा दोन कन्सेप्ट येतात बघा. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन कशाला म्हणायचं, द अमाऊंट ऑफ हीट or quantity of heat required to convert the unit mass of solid into liquid at its melting point without change in temperature. Temperature constant राहतं and that heat is called as latent heat of fusion. बघा, आता latent heat of vaporization कशाला म्हणायचं, amount of heat or quantity of heat required to convert
unit mass of liquid into steam or vapor at its boiling point without change in temperature is called as latent heat of vaporization. बघा ते टेम्परेचर जे कॉन्स्टंट राहतं त्यालाच तुम्ही बॉइलिंग पॉइंट असं म्हणता आणि इथं जे टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं त्याला मेल्टिंग पॉइंट असं म्हणतात. आता बघा latent heat of vaporization is always greater than LV, that is always greater than LF. का तर सॉलिड मधले मॉलिक्यूल हे खूप जवळ जवळ असतात, त्या तुलनेत लिक्विडचे मॉलिक्यूल हे दूर दूर असतात आणि म्हणून लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन दॅट इज ऑलवेज ग्रेटर दॅन लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आता जर वॉटरचं एक्झाम्पल घ्यायचं झालं, वॉटरसाठी LF ची व्हॅल्यू असते 3.33 इंटू 10⁵ जूल पर किलोग्राम. आता याचा फॉर्म्युला असतो बघा Q दॅट इज इक्वल टू M इंटू L आणि म्हणून L दॅट इज इक्वल टू Q बाय M आणि SI युनिट येतं त्याचं जूल पर किलोग्राम लॅटेंट हीटचं. जर डायमेन्शन घ्यायचे झाले तर डायमेन्शन बघा जूल M⁻⁴ L⁻², T⁻⁻² आणि इथं M⁻⁴ म्हणजे टोटल डायमेन्शन झाले याचे लॅटेंट हीटचे M⁻�0, L⁻², T⁻⁻². या पद्धतीने SI युनिट झाले हे जूल पर किलोग्राम लॅटेंट हीटचं आणि म्हणून इथं युनिट येणार आहे तुमचं जूल पर किलोग्राम. आणि जर तुम्हाला वॉटरची लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन घ्यायची असेल तर ती 22.6 इंटू 10⁵ जूल पर किलोग्राम या दोन व्हॅल्यूवरून पण तुमच्या लक्षात येईल लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन इज ऑलवेज ग्रेटर दॅन द लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. तर या पद्धतीने आपल्याला हा सेकंड जो पार्ट आहे थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर त्याच्यावरचे प्रश्न, त्याच्यावरच्या कन्सेप्ट आणि ह्या सगळ्या आपल्याला केटीजन रेडिएशन मध्ये लागणार आहेत किंवा दोनचं कॉम्बिनेशन करून पण न्यूमेरिकल्स विचारले जातात. तर हे मी माझ्या परीने तुम्हाला सोपं करून शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला खात्री आहे की हे तुम्हाला सगळं चांगलं समजलं असेल. तर जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. लक्षात ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ. याचा तिसरा पार्ट अजून एक होणार आहे थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरचा एक छोटासा आणि मग हा चॅप्टर कम्प्लीट होणार आहे. मग केटीजे अँड रेडिएशन त्याचे 2 पार्ट होतील आणि थर्मोडायनॅमिक्सचे पण 2 पार्ट होतील. अशा 6-7 पार्ट मध्ये हा सगळं होणार आहे हा सेक्शन. पण याच्यावर खात्रीने 8-9 प्रश्न 50 पैकी 8-9 प्रश्न या सेक्शनवर पडणार आहे. तर कमी वेळात चांगला याचा अभ्यास करा, चांगले मार्क्स पडतील. ओके, थँक्यू.